आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुलीची 10वीची परीक्षा संपल्यावर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार। परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट हो असं माझी मुलगी म्हणाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। माझी मुलगी 10व्या वर्गात आहे। 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते। त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट हो। म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही। परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा। संजय राऊतांचं एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता निशाणा। की बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत। राऊतांना जास्त अनुभव, त्यांनाच विचारा खरं काय आणि खोटं काय। शिंग पुरल्याच्या राऊतांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर। खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय। राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल। सामंत यांचा निशाणा। तर तुम्ही जादू करत राहा, आम्ही पुरोगामी विचारांना मोडीत काढू। संजय राऊतांचं उत्तर। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं राऊतांवर कारवाई करावी। राऊतांनी कितीही काळी जादू केली तरी फडणवीसांना फरक पडत नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर। देवेंद्र यांच्या विरुद्ध किती काळ्या जादू केल्या, कुणाची शिंग आणून गाडले वर्षामध्ये नाही तर कुठेही सागरवर, तरी काही फरक पडत नाही। यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने किंवा त्या जे काही त्यांचे प्रमुख असतील त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे संजय राऊतांवर। शिंग गाडले असतील तर बाहेर काढा, मला त्याबद्दल काही माहिती नाही। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर शेवटच्या काही तासामध्ये मतदान नेहमी वाढत असतं, हा माझा अनुभव। भुजबळ यांचं वक्तव्य। मी काय सांगू शकत नाही, कुठे गाडले ते काढा म्हणा बाहेर। आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे तर स्वतः काढू शकत नाही, ते गाण्याला 10-20 माणसं लागत असतील। कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, बरं ठीक आहे, आता मला काय माहिती नाही, काय त्यांची माहिती ते बोलतात, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। हायकोर्टाने काल निवडणूक आयोगाला वर्षा बंगल्यातील अंधश्रद्धेच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी ते पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे दाखवून द्यावं। सगळ्या चर्चा बाजूला सारून त्यांनी वर्षावर राहायला जावं। ते का जात नाहीत हे देखील त्यांना विचारण्याची गरज। रोहित पवार यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता दाखवून द्यावं की पुरोगामी महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत। आणि हे जी काही चर्चा सुरू आहे ती चर्चा बाजूला सारून उद्याच इथं जाऊन वर्षावर राहण्याची कुठेतरी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो। देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का गेले नाहीत हे संजय राऊतांना माहिती असेल। अनिल देशमुख यांचं वक्तव्य। तर संजय राऊतांनी एवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधूनही सापडणार नाही। राऊतांच्या वक्तव्यावर निलेश राणे यांचा पलटवार। देशामध्ये 5 दशकं गरिबी हटावचा फक्त नारा दिला गेला, पण आम्ही 10 वर्षामध्ये 25 कोटी जनतेला गरिबी रेषेच्या बाहेर काढलं। दिल्लीतून 1 रुपया निघायचा, पण लोकांपर्यंत फक्त 15 पैसेच पोहोचायचे। आम्ही थेट जनतेच्या खात्यामध्ये पैसे दिले। पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य। 5 दशक तक गरीबी हटाओ के नारे सुने हो और अब 25 करोड़ गरीब गरीबी को परास्त करके बाहर निकले।